प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त लावून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला। इंदोर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या जमिनी भूसंपादनाच्या संदर्भातला विषय गेले वर्ष दीड वर्षापासून सुरू आहे। शेतकऱ्यांची इच्छा आहे की हा महामार्ग झाला पाहिजे, परंतु योग्य असा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। आणि तर या भागातील सर्व शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहे। यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक वेळा आंदोलन केलेलं आहे, पण आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणि प्रामुख्यानं नॅशनल हायवे अथॉरिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणून गाड्या आणल्या, पोलीस आणले, ॲम्ब्युलन्स आणल्या, SRP आणली आणि या माध्यमातून पोलिसांच्या दडपशाहीने या ठिकाणी या महामार्गाच्या पुलाचं काम सुरू करावं असं चित्र दिसतं आहे। एकंदरीत शेतकऱ्यांची मागणी राहिलेली आहे की आम्हाला योग्य मोबदला झाला तर आम्ही जमिनी द्यायला तयार आहोत। आम्ही विकासाला अडथळा आणत नाही, परंतु मातीमोल भावानं या जमिनी घ्यायच्या आणि त्यांना मोबदला द्यायचा नाही। याबाबत मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय बावनकुळे साहेबांकडे ही वस्तुस्थिती विधानसभेमध्ये मांडली आणि त्यामध्ये बावनकुळे साहेबांनी मला आश्वासन दिलं होतं की 2 तारखेला आम्ही या संदर्भातली बैठक घेऊ आणि लार कायद्याप्रमाणे तुम्हाला मोबदला देण्याचा प्रयत्न करू। मग बावनकुळे साहेबांनी सभागृहात दिलेलं आश्वासन पाळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विनाकारण वातावरण चिघळू नये। आम्ही चिघळणार, आम्ही शांततामय मार्गाने आंदोलन अनेक वेळा ठिकाणी केलेलं आहे, परंतु शासनाच्या वतीनं जर पोलीस यंत्रणा आणून दडपशाही मार्गाने आज काम चालू करण्याचा प्रयत्न केला तर याची जबाबदारी पुढे जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी शेतकऱ्यांवर राहणार नाही, ते शासनावर राहील। आम्ही शांततेच्या मार्गाने करतो आहे, मागणी आमची योग्य आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी शासनाने आश्वासन दिलेलं आहे त्याचं पालन करावं अशी आमची मागणी आहे। बहुतेक सत्ताधारी जे आहे पोलीस बलाचा वापर करून शेतकऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात का? नाही, पोलीस बळाचा वापर करून शेतकऱ्यांना दडपण्याचा प्रयत्न होतो आहे। जर शेतकरी हा मालक आहे त्या शेतीचा आणि शेतकऱ्यांसाठी सरकार आहे असं म्हटलं जातं की आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत, पण या ठिकाणी ते शेतकरी विरोधी सरकार दिसतं आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांवर लाठीमार करणं, गोळीबार करणं याच्यासाठी आता बंदुका घेऊनच जर पोलीस उठे पाठीशी उभे राहायला लागले आमच्या मारायला तर मग काय करायचं? शेतकरी सरकार आमचं आहे, लोकशाही पद्धतीनं चालणार आहे का हुकुमशाही पद्धतीनं चालणार आहे? आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध करतो। जळगाव जिल्ह्याचे अनेक मंत्री जे आहे काही ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी जात असतात, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरील किंवा शेतकऱ्यांच्या समस्येसाठी एकही मंत्र्यांना वेळ नाही असं वाटतंय का आपल्याला? मला वाटतं की जळगाव जिल्ह्यातले 2 मंत्री आहेत, तिसरे केंद्रीय मंत्री आहेत, अनेक मंत्री याच्यामध्ये बाहेरून आपल्याला विचारणा करत आहेत, परंतु एकाची हिंमत या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून किंवा गडकरी साहेबांशी बोलून हा प्रश्न सुटावा असे होत नाही आहे। एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सर्वच मंत्री, केंद्रीय मंत्री असेल का राज्यातले मंत्री असेल, यांचं एकंदरीत दुर्लक्ष दिसतं आहे आणि मला वाटतं की हा प्रश्न खऱ्या अर्थानं सोडवायचा असेल तर या मंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे। मंत्र्यांनी त्या ठिकाणी पाहिजे भूसंपादन कायदा हा राज्याचा कायदा आहे, त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भामध्ये योग्य ती भूमिका घेतली तर केंद्राला ती मान्य करावीच लागते असा नियम आहे। त्यामुळे राज्याच्या संदर्भामध्ये त्यांनी उचित असं मूल्यांकन करून आम्हाला या जमिनीचा पैसा द्यावा असा आमचा आग्रह आहे। भाऊ, एवढं 45 डिग्री तापमान झालं आहे, शेतकरी आपल्या मागण्यांसाठी या उन्हात बसत आहे, मात्र या ठिकाणी कोणीही प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्री या ठिकाणी फिरत नाही। मंत्री आपल्या कामात व्यस्त आहे। एकीकडे बघायला गेलं तर मुक्ताईमध्ये कलश यात्रा राष्ट्रवादी गटाची झाली, तर दुसरीकडे बघायला गेलं तर गिरीश महाजन जे आहे ते काश्मीर खोऱ्यातून लोकांना वाचवण्यासाठी जातात, मात्र जळगाव जिल्ह्याच्या या शेतकऱ्यांच्या व्यथा बघायला त्यांना वेळ नाही का? एकंदरीत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या भागामध्ये प्राधान्याचा प्रश्न जर असेल तर जमिनीचा मोबदला आहे। या संदर्भातले निवेदन आम्ही पालकमंत्र्यांना मंत्र्यांना दिलेले आहे, परंतु मंत्र्यांचं या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये दुर्लक्ष असल्यामुळे आणि त्यांनी फार पुढाकार न घेतल्यामुळे हा प्रश्न असाच चिघळत राहिलेला आहे। माझी अपेक्षा आहे की यांनी सर्वांनी पुढाकार घ्यावा आणि योग्य तो मोबदला देण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही व्हावी। आमचा या रस्त्याला विरोध नाही, विकासाला आम्ही विरोध करत नाही आहे, परंतु पिढ्यानुपिढ्याची आमची जमीन या ठिकाणी, माझी जमीन आहे ते 100 वर्षापूर्वीच्या जमिनी आहेत आमच्या या भागामधल्या आणि 100 वर्ष 150 वर्षापूर्वीच्या जमिनी पिढीच्या जमिनी तुम्ही घेत आहात आणि त्या शेतकऱ्याला साधं विचारायचे नसाल तर संताप हा येणारच आहे आणि हा संताप रस्त्यावर येऊन व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शांततामय मार्गाने आंदोलन करणं, हे आम्ही करतो आहे। उगाच या ठिकाणी हे वातावरण चिघळावं,
त्याच्यामध्ये लाठीमार व्हावा, गोळीबार व्हावा अशी आमची अपेक्षा नाही, पण पोलिसांची किंवा सरकारची इच्छा तशी दिसते आहे. म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलीस गाड्या आलेल्या आहेत, शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या आहेत, लाठ्या घेऊन आलेल्या आहे, ॲम्ब्युलन्स बोलवलेलं आहे. एकंदरीत काय हेतू काय, इरादा काय आहे? आज मुक्ताईनगर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या संदर्भात आपण इथं आले, काय सांगाल साहेब? हे आंदोलन खूप दिवसापासून चाललेलं 753 इंदोर हैदराबाद हायवे जो आहे त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने मुक्ताईनगर आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल भावाचा मोबदला देऊन खऱ्या अर्थाने बोडो या शासनाने केलेलं आहे. मधल्या काळात शासनाचे मान्य मुख्यमंत्री आणि मान्य महसूल मंत्र्यांची चर्चा होऊन या संदर्भात तोडगा निघण्याच्या दृष्टिकोनातून सगळे प्रयत्न चालले आणि उद्याही मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गडकरी साहेबांची मीटिंग या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रकल्पासंदर्भात आहे. मला असं वाटतं की त्या प्रकल्पाच्या संदर्भात जोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा निर्णय होत नाही तोपर्यंत या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वाट पाहिली पाहिजे आणि काम जे बंद आहे ते बंद ठेवलं पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला तर शेतकरी जमीन द्यायला तयार आहे. आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या प्रोजेक्टला विरोध आहे का तर नाही, फक्त त्यांना जे त्यांच्या जमिनीला आज खऱ्या अर्थाने कवडीमोलचे भाव मिळत आहे, जे हायवे लगत आहे 753 एल आहे, अशा जमिनीचा योग्य मोबदला मिळाला तर या होणाऱ्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये किंवा देशाच्या विकासामध्ये त्यांचाही आपल्याला सहभाग राहणार आहे, सपोर्ट राहणार आहे. पण त्यांच्या रास्त भावना समजून घेतल्या पाहिजे. आज त्या संदर्भात आम्ही खऱ्या अर्थाने इथे आलो आहे. मोठं पोलीस बळ घेऊन आज कॉन्ट्रॅक्टर आणि नॅशनल हायवेने ते आंदोलन चिरडण्याचा जो प्रयत्न केला त्या संदर्भात त्यांना विनंती केली आणि थांबवण्याचा प्रयत्न केला की हा थांबवा. 2-4 दिवसामध्ये चर्चा होऊन लवकरात लवकर याच्यावर सरकार चांगला निर्णय घेईल आणि माननीय मुख्यमंत्री निश्चितच शेतकऱ्यांना योग्य भाव देतील याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि तो निर्णय लवकरात लवकर होईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल. तोपर्यंत थांबवा. शेतकऱ्यांनी एक टोकाची भूमिका घेतली आहे, जर या ठिकाणी जर काही पर्याय नाही निघाला तर नदीमध्ये उडी घेऊ. तर ते शेतकऱ्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे. सरकार समजून घेतोय, आम्ही सरकारचे प्रतिनिधी आम्ही समजून घेतोय आणि आम्ही त्यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी आहे. ते जे करतील त्याच्याबरोबर आम्ही राहू, कारण त्यांचा योग्य पद्धतीने मोबदला मिळाला पाहिजे हीच रास्त मागणी आहे, त्याच्याबरोबर आम्ही राहू. थँक्यू. शेतकरी संघर्ष समितीचा